शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी लाडकी बहिणी योजनेवरनं भाजपावर तोफ डागलेली आहे। राज्याच्या सत्तेमध्ये एकनाथ शिंदेंचा सिंहाचा वाटा आहे। आर्थिक ताण असूनही त्यांनी धाडसी निर्णय घेतले, पण भाजप कुरघोडी करते असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी, पाहूयात। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आहेत आणि त्यांनी एक ट्विट केलंय। ते म्हणलेत की भाजप सत्तेवरती जी आली आहे ती एकनाथ शिंदेमुळे आली आहे। ट्विटचा अर्थ काय घ्यायचा? नाही, याच्यामध्ये जे भाजपचे नेते मी वृत्तवाहिनीवरच बघितलं की उदय सामंत जे निवडून आलेत ते लाडक्या बहिणींमुळे आलेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी चुकीचं काम केलं असं ते आक्षेपार्ह ज्या ध्वनीवर बोललेत ते काही एकटे शिवसेनेचे उदय सामंत यांच्यावर बोलले नाही, तर त्यांच्या पक्षातल्या लोकांच्यावर बी त्यांनी ते विधान केलेलं आहे। त्यामुळं अशी जर गलथानपणा किंवा चुकीच्या पद्धतीने असलेले आपल्याकडं पावर किंवा असलेलं पद ह्याचा गैरवापर करत असेल तर ते चुकीचं आहे। ते विसरलेले दिसतात। ती लाडकी बहीण ही योजनाच शिवसेनेची, एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली ही योजना आली आणि महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी हे सगळेच आमदार ही लाडक्या बहिणीच्या योजनेच्या जो प्रकल्प केला किंवा त्याच्यावर सामाजिक उपयोगी जी योजना आणल्या त्यातली ही योजना होती आणि त्या योजनेमुळं फायदा झाला आणि बरेच आमदार जे काय निवडून येणार नव्हते ते बी निवडून आलेत, हे विसरता कामा नये। कॅमेरा आदर्श कटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।